संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आरोपींवर कारवाई करण्यासाठी भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडसह त्यांच्या साथीदारांवर धसांनी आरोपांच्या फैरीत झाडल्या। मात्र आता राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब आजबे यांनी थेट धस यांच्यावरच वाल्मिकशी संबंध असल्याचे आरोप केलेले आहेत। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। धसांवर आकासोबत कनेक्शन असल्याचा आरोप। राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे धसांविरोधात मैदानात। आजबेंकडून धसांवर अनेक गंभीर आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण लावून धरणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावरच आरोप करण्यात आले। धस यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे मैदानात उतरले। आजबे यांनी धस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले। खंडणी आणि हत्या प्रकरणात ज्या वाल्मिक कराडला मकोकाखाली अटक करण्यात आली आहे, त्याच वाल्मिकने विधानसभा निवडणुकीत धसांचं काम केल्याचा आरोप बाळासाहेब आजबेंनी केलाय। आकाचे आणि धसांचे व्यवहार झाले ते तपासले पाहिजेत असं म्हणत आजबे यांनी खळबळ उडवून दिली आहे। त्या सरपंचाचा मला एक दुपारी फोन आला, मी रात्री परत त्याला फोन केला तर त्यांनी मला असं सांगितलं की वाल्मिक अण्णाचा आम्हाला सगळ्याला फोन आलेत की यांचं सुरेश अण्णाचं काम करा म्हणून, आणि ते त्याला आता ते आकान काय बाकान काहीतरी म्हणतात। आता यांचे सगळे संबंध आहेत, आजचे नाही 10-20 वर्षापासून जे वाल्मिक अण्णाचे आणि सुरेश अण्णाचे संबंध आहेत हे मी तुम्हाला उघड इथं सांगतो। देवस्थानच्या जमिनी आणि गोरगरिबांच्या जमिनी लाटल्याचे आरोपही बाळासाहेब आजबे यांनी सुरेश धस यांच्यावर केले। देवस्थानच्या याच्यामधले तुम्हाला सांगतो, श्रीराम देवस्थानची जमीन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकाच्या नावावर केली। विठोबा देवस्थान, खंडोबा देवस्थान, पिंपळेश्वर महादेव देवस्थान इनाम जमीन कार्यकर्ते व नातेवाईकाच्या नावावर केली। पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थान इनामी जमीन सर्वे नंबर 472-473 मध्ये त्यांनी शाळा उभी केली, अनिष्का ग्लोबल म्हणून ती शाळा उभी केली आणि तिथं एक तालीमही उभी केली, म्हणजे ती जमीन देवस्थानची, आणि हे त्याच्यावर ट्रस्टी म्हणून गेलेत। देवस्थानच्या जमिनी मोठ्या प्रमाणात लाटायच्या, गोरगरिबांच्या जमिनी कुठं हे करायचं, त्याची दिशाभूल करायची, ह्या सर्व नंबर तुझा नाही, हे सगळे धंदे आष्टीमध्ये चालले। मागील 2 महिन्यांपासून आष्टी मतदारसंघातील कामांकडे आमदार सुरेश धस यांचं दुर्लक्ष आहे। मतदारसंघातील कामं ठप्प असल्याचा आरोप आजबे यांनी सुरेश धस यांच्यावर केला। आष्टी मतदारसंघामधील गेले 2-2.5 महिन्यापासून सगळे कामं ठप्प आहेत, कामं करायचे नाहीत। आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये तिथं कुठल्या इजेसची मागण्या ज्या लोकांनी केल्या ते कामं होऊ द्यायचे नाहीत, गोरगरिबांच्या विहिरी आहेत तिथं ते होऊ द्यायचे नाहीत, असं अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दिल्यात। आता हे सुरेश धस जे आमचे आमदार आहेत त्यांच्याकडून हे सगळं सांगितलं जात आहे। राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब आजबे यांनी सुरेश धस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत। आधीच धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानं सुरेश धस टीकेचे धनी झाले होते, त्यात आता आजबेंनी केलेल्या आरोपांची भर पडली आहे। आता या आरोपांवर सुरेश धस काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। विकास माने, झी 24 तास, बीड।